तिरोडा शहरातील नागरिक बऱ्याच अडचणींना सामोरे जात असताना नगर परिषदेद्वारे संचालित केलेले तिरोडा खैलरांजी मार्गाचे संपूर्ण पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ निर्माण झाली आहे। या मार्गावर रात्रीच्या वेळी टिप्पर आणि चारचाकी वाहनांचे आवाजही मोठ्या प्रमाणावर येत असतात। त्यात पथदिवे बंद असल्यामुळे मागील 4 दिवसात 2 अपघात देखील झाले आहेत। त्यात एकाचा मृत्यू तर दुसरा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे। याचबरोबर नवनिर्मित झालेल्या पुलाच्या पायथ्याशी बनलेले मोठे ब्रेकर यामुळे सुद्धा अपघात होत आहेत। बऱ्याच नागरिकांची तक्रार आमच्या प्रतिनिधींपर्यंत आली असता त्यांनी स्वतः जाऊन पाहणी केल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आला आणि त्यामुळेच इतके अपघात होत असूनही तिरोडा नगर प्रशासन हे गाढ झोपेत आहेत का असा प्रश्न निर्माण होत असून विभागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी। दिव्यांगांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे, त्यांना जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे। परंतु यामध्ये स्थानिक आमदार, खासदार आणि अधिकारी हे निधी वाटप योग्यरित्या करत नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना याचा नाहक त्रास होत होता। त्यामुळे मागील बऱ्याच दिवसांपासून सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री, दिव्यांग मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरावर मोर्चे काढून आंदोलने करण्यात आली। त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन मुंबई येथे महाराष्ट्र सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढून आंदोलने करण्यात आली। यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवून देत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत या मागण्यांचे निवेदन देखील सादर करण्यात आले होते। या निवेदनाची दखल राज्य शासनाने घेतली आणि संजय गांधी निराधार योजनेमध्ये 1000 रुपयांची त्वरित वाढ करून शासनाने दिव्यांगांना आधार दिला आहे। त्याबद्दल दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या वतीने 19 जुलैला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून राज्य शासनाचे आभार मानण्यात आले। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये 1500 रुपयावरून 2500 रुपये केले, हे 1000 रुपये वाढले। त्याचा आनंदोत्सव आज नांदेड शहरामध्ये करण्यात आला। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून फटाक्याची आतिषबाजी करून इथं आनंदोत्सव साजरा केला। 9 जुलै हा नांदेडच्या सकल दिव्यांग संघटनेचा क्रांतिकारी दिन आहे। पावसाळी अधिवेशनामध्ये दिव्यांग हे गनिमी कावा करून विधान भवन पावसाळी अधिवेशनावर धडकले होते। त्यावेळेस तिथे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे साहेबांनी पालकमंत्री तथा दिव्यांग कल्याण अध्यक्ष माननीय अतुलजी सावे साहेब यांच्याशी आमची बैठक घडवली। विधान भवनामध्ये आमची बैठक झाली। जवळजवळ तासभर चर्चा झाल्याच्या नंतर अतुलजी सावे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की संजय गांधी निराधाराच्या मानधनात आम्ही वाढ करू आणि आमदार खासदार निधी हा खर्च करू। तसेच 15 जून 2025 रोजीपासून माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदार यांच्या घरावर सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांचे संजय गांधी निराधार मानधन असेल वाढीचं आमचे प्रश्न मांडा म्हणून आम्ही माजी मुख्यमंत्र्यासह आमदार खासदार यांच्या घरावर आम्ही अर्धनग्न अवस्थेमध्ये आंदोलन केलं। त्या आंदोलनामध्ये आम्हाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब, त्यांची कन्या श्रीजया चव्हाणताई, तसेच विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब, तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीभाऊ कल्याणकर साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की आम्ही संजय गांधी निराधाराच्या मानधनात वाढ होण्यासाठी आम्ही तुमची मागणी प्रश्न मांडू। या अनुषंगाने त्यांनी त्यासह इतर काही महाराष्ट्रातल्याही काही आमदारांनी विधान भवन पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हा दिव्यांगांच्या संजय गांधी निराधाराची मागणी लावून धरली होती। तर काल 1000 रुपये वाढ केली आहे। हा 1000 रुपयाची वाढ केल्यामुळे आज सकल दिव्यांग संघटना नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केला। यामध्ये वजिराबाद पोलीस प्रशासनाने सुद्धा सहभाग नोंदवला, तसेच पत्रकार बांधवांनी सुद्धा आपल्या वतीने आमच्या याला सहभाग नोंदवला आहे।
शिराळा तालुक्यातील सैनिक संरक्षण समिती आणि जय जवान आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संघटना वाळवा यांच्या सहयोगाने रविवारी 20 जुलै रोजी राधिका मल्टीपर्पज हॉल मराठेवाडी येथे सैनिक महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात माजी सैनिक आणि महिलांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोथरूड पोलीस स्थानकाचे API जयवंत जाधव यांनी या मेळाव्यात बहुमोल असे मार्गदर्शन केले, तर आजी माजी बहुउद्देशीय सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय पालेकर यांनी संघटना म्हणजे काय आणि त्याचे महत्त्वाविषयी मार्गदर्शन करून आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षण देऊन आपली पुढची पिढी सक्षम करावी असे मत व्यक्त केले। या मेळाव्यात राजाराम बापू पाटील, दत्तात्रय गायकवाड, विलास माने, शिवाजी चौगुले यांसह शिराळा तालुक्यातील बहुसंख्य आजी माजी सैनिक उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। हे करत असताना आपणच फक्त नेक किंवा चांगलं राहून चालणार नाही, समोरचा कसा राहते आपल्याला माहिती नाही। आज मी शिराळा वाळवा तालुका एक करण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 मीटिंगा घेतल्या असतील, 20 ते 25 लोकेशन तिथे फिरलेलं आहे, फक्त एवढ्यासाठी की आपण सर्वजणांनी एकत्र यावं, एकत्र येऊन काय असतील ते समाधान आपल्या लेवलवर 50% भांडणं आपल्या लेवलवर भेटतील। आपण जर एक असो आणि एखाद्या ठिकाणी कुठलं भांडण असेल त्या ठिकाणी गेल्यानंतर 50% भांडणं आपल्या बोलण्यातून भेटतील, पण आपल्यातील सैनिक अजून जागृत झालेला नाही। अजून सुद्धा सैनिकांचं जे जागृत पाहिजे होतं ते झालेलं नाही। राहिला सवाल संघटनेचा, संघटना माझ्या मते गावोगाव व्हाव्या, प्रत्येक गावात एक संघटना व्हावी, काही गमत नाही, पण नुसत्या संघटना काढून काही फायदा नाही। छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीच्या विरोधात छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। या विरोधात संभाजीनगर शहरात निदर्शने करण्यात आली असून राष्ट्रवादी पक्षाचे बॅनर देखील फाडण्यात आले। मराठवाड्यात एकही राष्ट्रवादीचे बॅनर दिसणार नाहीत असा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, तर पदाधिकारी सूरज चव्हाण यांना अटक करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। जय जाऊ। काल परवा संसदीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे रम्मी खेळून पैसे कमावताना दिसत होते। या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे, कामगारांची हलाखीची परिस्थिती आहे। अशा वेळेमध्ये काहीतरी यांच्या हिताचे काय हे महाशय प्रत्येक खेळून पैसे कमवत होते। यांना जर एवढी पैशाची कमतरता असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सांगा, यांना भीक म्हणून आम्ही 1-1, 2-2 रुपये त्यांच्या घरापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी आम्ही घेतो। हे निषेध म्हणून आमचे कार्यकर्ते काल त्यांच्या प्रदेश अध्यक्षाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देत असताना एक सूरज चव्हाण नावाचा या माजुडा कार्यकर्ता त्या ठिकाणी आला व आमच्या घाडगे नावाच्या व्यक्तीला अतिशय अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली। हे कुठेतरी निषेधार्ह आहे। छावाचा इतिहास आहे, संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे। येणारा कालचा काळ तुमचा होता, पण येणारा काळ हा आमचा आहे। तुम्हाला नक्कीच जशाचं तसं उत्तर मिळेल, नक्कीच जशाचं तसं उत्तर मिळेल। धन्यवाद। बीड शहरातील एकनाथ नगर भागात पाण्याच्या टाकीजवळ चोरी झाल्याचं CCTVत कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। या भागात आता पोलीस गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा सुळसुळाट वाढतच आहे। अनेक वेळा पोलिसांनी सांगून देखील चोऱ्यांचं प्रमाण कमी होताना दिसत नसल्याने चोरांना अभय नेमकं कोण देतंय असा प्रश्न देखील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी।
बीड शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून अशातच शहरातील संभाजी चौकात असलेल्या हॉटेल सुखसागर या आलिशान हॉटेलवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला। त्या ठिकाणी रूम नंबर 201 मध्ये शहरातील बड्या लोकांची 6 तरुणांनी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले असून त्यांच्या ताब्यातून जुगार साहित्य 8,35,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या जुगाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या विरुद्ध जुगार कायद्यानुसार कारवाई केली। तर या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून या छाप्याची चर्चा जिल्ह्यामध्ये सर्वत्र होत आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। नांदेड येथील पलसा सेवा सहकारी सोसायटी मार्फत प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र सुरू करण्यात आले असून या ठिकाणी गरीब आणि सामान्य रुग्णांना अत्यंत अल्प दरात औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत। गावकऱ्यांनी तसेच विभागातील सर्व जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सोसायटी सदस्य कृष्णा मुलावलकर, विलास कांबळे तसेच सुभाष कांबळे यांनी केले आहे। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष कुमार खंड बाराव ताबारे यांनी। माझं नाव कृष्णा उत्तमराव मुळवकर, मी सेवा सहकारी सोसायटी सदस्य। आम्ही आमच्या पलसा सेवा सहकारी सोसायटीतर्फे जेनेरिक औषधी आणि CSC सेंटर अत्यंत अल्पदरात लोकांना सेवा आपल्या गावातच कशी उपलब्ध होईल। मेडिकल आता आपण सर्वांनाच कळते की मेडिकल घेताना आपल्याला खूप पैसे जातात, इतरता मेडिकल घेतलं तर आपण पंतप्रधान जेनेरिक औषधी केंद्रातून जर मेडिकल घेतलं तर अत्यंत स्वस्त दरात आपण आपले मेडिकल आणि उत्तम दर्जाची औषधे या ठिकाणी मिळतात। याची सर्व पळसा सर्कलमधील सर्व जनतेला विनंती करतो की यांनी सर्वांनी या जेनेरिक औषधांचा वापर करून आपले आरोग्य सुदृढ ठेवावं। धन्यवाद। उमरखेड येथील स्वर्गीय भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक यांच्या वतीने तसेच डॉक्टर विजय माने यांच्या संकल्पनेतून मागील वर्षी सातारी आणि ब्राह्मणगाव येथे 5,000 वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला होता। त्यानुसार यावर्षी डॉक्टर माने यांच्या हस्ते वृक्षांचे वाटप करून या संकल्पांचा शुभारंभ करण्यात आला। नारळ, फणस, केशर, आंबा, कागदी, लिंबू, सीताफळ, रेंट्री, बहाडोली, जांभूळ अशा अनेक विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। या लागवडीसाठी श्री शिवाजी विद्यालय आणि श्री तेजमल गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी श्रमदान देखील केले आहे। वृक्ष हाच खरा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे उद्गार डॉक्टर विजय माने यांनी काढले। तर आपल्या निरोगी आरोग्यासाठी वृक्ष लागवड आणि संगोपन किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व त्यांनी उपस्थित मान्यवर मंडळींना आणि पालक वर्ग सोबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पटवून दिले। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। यवतमाळमधील शिवसेना आणि रिपब्लिकन सेना हे 16 जुलैला एकत्र आले। याच पार्श्वभूमीवर 19 जुलै रोजी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, कार्याध्यक्ष रावसाहेब कदम तसेच शहराध्यक्ष शुद्धोदन दिवेकर यांनी उमरखेडमधील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सदिच्छा भेट दिली। यावेळी शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट संजीव कुमार जाधव, माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख कैलास कदम, कार्यालय प्रमुख राजू गायकवाड तसेच इतर मान्यवर मंडळी रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले। यावेळी आदी मान्यवर देखील उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा कमिटीच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने शाहू समाधी स्थळ येथे जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध आंदोलन करण्यात आले। छत्रपती शाहू महाराजांना पुष्पहार अर्पण करून कुमार थोरात यांनी या विधेयकाचे वाचन केले। त्यानंतर जिल्हाध्यक्ष वसंत चांदूरकर यांनी जनतेची दिशाभूल करणाऱ्या या विधेयकाचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी कोल्हापूरचे महेश कांबळे, दिगंबर कांबळे, बाळासाहेब भोसले, काशीनाथ कांबळे हे संविधान प्रेमी आवर्जून उपस्थित होते। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंडित सहदेव चौगुले यांनी।
नागपूर येथे वडील आणि मुलगा यांचा जीव जाता जाता वाचला। नागपूर येथील स्वराज विहार कॉलनी येथे नागपूर महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी रस्ता खोदून रस्त्याच्या मधोमध मातीचा ढीग रचला होता। या दरम्यान वडील जितेंद्र खंडेलवाल आणि मुलगा अथर्व खंडेलवाल हे दोघे पचमढी आणि नागद्वार यात्रा करून रात्रीच्या सुमारास घरी येत असताना रस्ता आणि माती हे दोन्ही काळी असल्यामुळे त्यांना अंदाज घेता आला नाही आणि त्यांची कार मातीच्या ढिगाऱ्यावर आदळली। हा अपघात एवढा तीव्र होता की गाडीमधली एअर बलून बाहेर आल्यामुळे या दोघांचे प्राण वाचले। या रस्त्यावर मार्किंग नसल्यामुळे महानगरपालिका आणि ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे या घटनेतून पुन्हा एकदा समाजासमोर आला आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी। हम लोग कल रात को 2:30 से 2:45 बजे के आसपास में नागद्वार से यात्रा कंप्लीट करके पूरी करके आ रहे थे, तो ये पाददान रोड पर जो कुकरेजा की जो स्कीम बन रही है उससे सीधा जो रोड है उस रोड पे जब हम ये नागद्वार यात्रा के लिए गए थे तो रोड में कोई प्रॉब्लम था नहीं और बिल्कुल ये सीधा रोड था। रात में रोड एकदम खाली था। हम जब आ रहे थे तो अचानक रात में 2:30-3 बजे हल्की हल्की बारिश चल रही थी और सिर्फ कॉन्ट्रैक्टर ने कुछ खोद के रखा हुआ और सिर्फ मट्टी डाल दिया था। तो ये मट्टी का कलर और रोड का कलर बिल्कुल एक जैसा था। कुछ भी दोनों में डिफरेंशिएट नहीं हो रहा था, कुछ पता नहीं चल रहा था कि क्या हुआ। और अचानक जब गाड़ी एकदम सामने हम पहुंचे मट्टी के ढेर के, तब एकदम से मट्टी नजर आई। तब तक काफी देर हो चुकी थी, गाड़ी मट्टी की ढेर पे चढ़ गई। ये बहुत बड़ा एक्सीडेंट होते होते बच गया। तो शुक्र है कि एयर बैग खुल गए और हमारी जान बच गई। ये ठेकेदार की साफ लापरवाही है। न जो खुद कार्य किया हुआ था उसके पहले न तो कोई इंडिकेशन बोर्ड था, न कोई मार्किंग थी, न रोड सेफ्टी का कुछ भी ध्यान रखा गया था। सीधा गाड़ी एकदम स्पॉट पे पहुंच गई। ये बहुत ही लापरवाही वाला कार्य था, बहुत ही गलत कार्य था जो हो रहा है। इसका पूरा ध्यान सबने देना चाहिए। जो एजेंसियां ये काम करा रही है उनका भी काम है कि ठेकेदार को इस बारे में बरोबर सजेस्ट करे, बताए कि सेफ्टी के पूरे ध्यान रखना चाहिए। लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। सेफ्टी का बिल्कुल भी इसमें उल्लंघन हुआ, सेफ्टी का ध्यान नहीं रखा गया और ये बहुत बड़ी घटना होने से बच गई। तो गनीमत है, एयर बैग खुल गए तो मैं और मेरा बच्चा, हम दोनों जो गाड़ी में थे, दोनों की जान बच गई। सीधी लापरवाही, साफ ठेकेदार की लापरवाही का नतीजा है। मेरा नाम जितेंद्र मदनलाल खंडेलवाल और मेरे बेटे का नाम अथर्व जितेंद्र खंडेलवाल। हम दोनों का रहना स्वराज विहार कॉलोनी भाटोड़ा में है। नागद्वार यात्रा पूरी करके हम बाबा के आशीर्वाद से आज बच गए हैं। 20 जुलै रोजी गंगा शहरातील गीता मंडळ येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक पार पडली। या बैठकीत मराठवाडा प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, प्रांत आयाम प्रमुख संगीता अवचार, विधी विभाग प्रमुख ॲडव्होकेट संजय केकान अशा इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड तालुका आणि शहर शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल साबणे यांनी। आणि आपल्या सर्वांवर, कारण आपण जेवढं चांगलं काम करू, जेवढं खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचतील, जेवढे जास्त कार्यकर्ते आपल्याला जोडतील, या संघटनेसोबत जेवढे जास्त लोक काम करायला लागतील, आपल्याला फक्त काय करायचे, एखाद्याला मदत करायची। आपल्याला फार काही करायची आवश्यकता नाही, आपल्याला फक्त मार्गदर्शन करायचे, मदत करायची, जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचं। म्हणून हा जो विधी आयाम आहे, हा आयाम आपल्या सर्वांना कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आहे। मी 24 तास आपल्यासाठी आहे। आपण सरांकडून नंबर घ्यावा, इथून कुणाकडूनही नंबर घ्यावा, कुठल्याही क्षणी आपण फोन केला, मी आपल्यासाठी हजर असेल। आपल्याला कुठलंही मार्गदर्शन लागलं, मी त्या ठिकाणी उभा असेल, एवढी या ठिकाणी ग्वाही देतो। माझ्यावर जो विश्वास टाकला मोठ्या सरांनी, तो स्वार्थ शेगाव येथे 20 जुलैला सरस्वती विद्यालयात जिल्हास्तरीय पिच्चांक सिलाट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये लोणार तालुक्यातील बीबी येथील सहकार विद्यामंदिर मधील 38 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला। यामध्ये 22 विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली। या विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय मार्गदर्शक मुख्याध्यापक इंगळे, उपमुख्याध्यापक राठोड, शारीरिक शिक्षक प्रवीण डहाळके तसेच इतर शिक्षकांना देण्यात आले। तसेच सहकार विद्यामंदिरचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या।
आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। राष्ट्रीय अंधत्व निवारण आणि समता फाउंडेशन दिव्य ज्योत अभियान अंतर्गत तसेच उदयगिरी लायन आय हॉस्पिटल आणि रिठड आजी माजी सैनिक कार्यालयातर्फे 20 जुलैला निशुल्क नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 45 रुग्णांची तपासणी केली गेली। यात मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची उदयगिरी लायन आय हॉस्पिटल उदगीर येथे निशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली, तर ज्ञान रुग्णालयाच्या वतीने शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची राहण्यास व्यवस्था देखील करण्यात आली। त्याचप्रमाणे यावेळी 12 नागरिकांनी देखील रक्तदान केले। हे नेत्र शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाचे जिल्हा संघटक कॅप्टन संजय यलमार, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर रवी घुगे, रक्तपेढीचे गणेश चंद्रशेखर यांचा आजी माजी सैनिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सैनिक अर्जुन खानझोडे यांनी केले होते, तर आभार प्रदर्शन प्रल्हाद देवबा आरू यांनी केले। आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।